नमस्कार. माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. इथे खूप सारे सीताफळ आणली होती आणि ती चवीला खूप जास्त गोड होती. म्हटलं अजून एक छान आणि सोपी रेसिपी करून बघूयात का? तर मी इथे सीताफळांचा गर काढून घेतलाय आणि तो मी चॉपरमध्ये काढते. असं का करते? तर मला ते गर इझिली काढून घ्यायचं होतं. त्यातल्या बिया वेगळं करणं खूपच कठीण काम आहे. पण हे जर तुम्ही चॉपरने केलं तर इझिली याच्या बिया वेगळ्या होतात. इथे तुम्ही बघत असतालच चॉपर लावून घेतलाय आणि हे मी एकदा दोनदा फक्त फिरवल्यावर ह्याच्या बिया आणि गर वेगवेगळा झालेला दिसेल. थोडंसं कठीण काम वाटलं तरी हे अशा पद्धतीने हे जरा सोपं जातं. बिया इझिली बाहेर काढून घेतल्या. एका साईडला मी पातेल्यात दूध तापायला ठेवलं होतं. हे जवळ अर्धा ते 1 अर्धा लिटर दूध होतं आणि ते मी त्याचं निम्म करणार आहे. खूप आटवून घेणार आहे. इथे तुम्ही बघितलं सीताफळाचा गर छान वेगळा झालाय आणि तो मी एकजीव सारखा करून घेतलाय. दूध तापवत असताना त्यामध्ये मी केशर घालून घेतलं होतं आणि हे दूध आता असं आटून घेतलेलं आहे बऱ्यापैकी. त्याची साय आली की थोडी मिक्स होईल अशी करून घेतली. हे दूध नॉर्मल नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यावर त्यामध्ये सीताफळाचा काढलेला गर घालून घेतला आहे. त्यावर आता घालणार आहे वेलची पावडर आणि बदामाचे काही तुकडे. सीताफळ खूप गोड होतं आणि दूध आटवून घेतल्यावर त्याचा थोडासा गोडपणा येतो म्हणून त्यात साखर अशी मी घालून घेतलेली नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ किंवा मध घालून घेऊ शकता. आणि ही सीताफळ रबडी तर मस्त तयार झालेली आहे. मी ती सर्व्ह करताना परत केशर आणि बदाम घालून घेतलेले. तुम्हाला कशी वाटली सीताफळ रबडी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.